नमस्कार. महाफास्ट 60 मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. संपूर्ण दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा आपण या बातमीपत्रात घेत असतो. सुरुवात करूयात. सोलापूरमध्ये यंदा तिरंगी लढत आहे. भाजपचे सिद्धेश्वर स्वामी आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सुशील कुमार शिंदेंना आव्हान आहे. मात्र यंदाची निवडणूक ही माझी शेवटची निवडणूक असल्याचं सुशील कुमार शिंदे यांनी म्हटलंय. 2019ची लोकसभा निवडणूक ही माझी शेवटची निवडणूक आहे असं शिंदे म्हणाले. राज ठाकरे यांच्या सभा राज्यात सध्या गाजतात आणि त्यावरून भाजपचे नेते विनोद तावडे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. आम्ही त्यांच्या सभांचा खर्च मागत नाही, पण राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या एकाच ठिकाणी आलटून पालटून सभा कशा होतात असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पुण्यामध्ये मंगळवारी काँग्रेसनं आपला जाहीरनामा प्रकाशित केला. पुण्यामधल्या महात्मा फुले वाडा इथे सामान्य नागरिकांच्या हस्ते या जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं. यामध्ये महिला, नवमतदार यांचा समावेश आहे. या जाहीरनाम्यामध्ये अनेक आश्वासनं पुणेकरांना देण्यात आली आहेत. अमळनेर येथील भाजप शिवसेना महायुतीच्या मेळाव्यात मागील वाद उकरून काढत भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी माजी आमदार BS पाटील यांना व्यासपीठावरच मारहाण केली होती. या प्रकरणी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरती गंभीररित्या दखल घेण्यात आली आहे. पुढील काळामध्ये दोघांची बाजू ऐकून दोषींवर पक्ष निश्चित कारवाई करेल असं आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिलंय. राज ठाकरे हे खूप प्रगल्भ नेते आहेत. मात्र स्वतःच्या पक्षाचे उमेदवार उभे नसताना त्यांनी केवळ भाजपवरती टीका करण्याची भूमिका घेतल्याचं आपल्याला खूप दुःख असल्याचं मत राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. जळगावमध्ये ते भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते आणि त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. अभिनेता रितेश देशमुख यांना काँग्रेसच्या एका व्यासपीठावरती भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. मोदींच्या 56 इंच छाती या मुद्द्यावरूनही टीका करताना रितेश म्हणाले, याबाबत मला प्रियंका गांधींचं वाक्य आठवतं. ते म्हणतात, देश चालवायला 56 इंच छाती नव्हे तर एक हृदय लागतं. मी पण विचार करत होतो की 56 इंच छाती म्हणजे केवढी मोठी छाती असेल. 56 इंचाचं तर गोदरेजचं कपाट येतं अशा शब्दात रितेशनं मोदींवर टीका केली आहे. नाशिकच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल असलेल्या हेमंत गोडसे, समीर भुजबळ, माणिकराव कोकाटे, पवन पवार आणि सुधीर देशमुख या 5 उमेदवारांना निवडणूक आयोगानं नोटीस पाठवली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवारावरती कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल असेल तर या संदर्भात इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून जाहिरात देण्याचं बंधन असणार आहे. मात्र या संदर्भात कुठल्याही प्रकारची जाहिरात या 5ही उमेदवारांनी दिली नसल्यानं ही नोटीस पाठवण्यात आली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघामधल्या उमेदवारांना निवडणुकीसंदर्भात सगळी माहिती यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवण्यात आलाय. या ग्रुपमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांना घेण्यात आलंय आणि विशेष म्हणजे अशा प्रकारचा उपक्रम पहिल्यांदाच राबवण्यात आलाय. निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेवरती सर्व नियम हे उमेदवारांनी पाळावे आणि त्यांना या संदर्भात रोजच्या रोज माहिती मिळावी यासाठी हा ग्रुप तयार करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 18 एप्रिलला मतदान होणार आहे आणि यासाठी हिंगोलीत योग विद्याधामच्या वतीनं मतदान करण्यासाठी मतदारांना आवाहन करण्यात येत आहे. यासाठी हिंगोली शहरात जनजागृती रॅलीही काढण्यात आली. हिंगोलीमधील करवाडी या गावातील लोकांनी मतदानावरती बहिष्कार टाकलाय. कळमनूर विधानसभा मतदारसंघातील नांदापूर ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या या करवाडी गावाला 70 वर्ष उलटून गेल्यानंतरही मूलभूत रस्ता मिळालेला नाही आणि त्यामुळे इथल्या ग्रामस्थांनी अनेकदा जिल्हा प्रशासनाकडे रस्त्याची मागणी केली. मात्र जिल्हा प्रशासनानं ग्रामस्थांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्यानं करवाडी या गावातील ग्रामस्थांनी मतदानावरती बहिष्कार टाकलाय. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांचा एक वेगळाच अंदाज नुकताच पाहायला मिळाला. जितेंद्र आव्हाड यांनी मोदींवर टीका करणारी कविता एका जाहीर सभेत सादर केली. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील जळगावात आले होते.
मुंबईचा रखडलेला मोठा प्रकल्प म्हणजे कोस्टल रोड. या कोस्टल रोडला मुंबई हायकोर्टाकडून सध्या जैसे थेच राहण्याचे आदेश दिलेत आणि त्यामुळे पुढील आदेशांपर्यंत भराव टाकण्याचं काम करू नये असा आदेश हायकोर्टानं मुंबई महापालिकेला दिलाय. दत्तक घेतलेल्या मुलीनंच प्रियकराच्या मदतीनं आई वडिलांची हत्या केल्याचा संतापजनक प्रकार नागपुरात घडला. या वयोवृद्ध दाम्पत्याच्या हत्या प्रकरणाचा पोलिसांनी 8 तासात छडा लावला असून वडील हे वेळोवेळी अपमानित करत होते आणि या संतापातून हे कृत्य केलं असल्याचा आरोपी प्रियंका हिनं पोलिसांना सांगितलं. आरोपी प्रियंकासोबत तिच्या प्रियकरालाही पोलिसांनी अटक केली आहे. अमरावती जिल्ह्यामधील अचलपूर इथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 5 जिवंत काडतुसं आणि एक रिव्हॉल्व्हरसह एका आरोपीला अचलपूर पोलिसांनी अटक केली आहे. सल्लू उर्फ समीर भुरे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. अचलपूर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपीला पकडण्यात यश आलं. या आरोपीविरोधात यवतमाळमध्येही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली आहे. मी माओवाद्यांच्या संपर्कात होतो, मात्र या विषयाशी संबंधित माझं लिखाण आणि अभ्यास या कामाकरिता तो संपर्क होता. पूर्वी सरकार आणि माओवाद्यांमधील तिढा वाटाघाटींनी मिटवण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनंच मला मध्यस्थ म्हणूनही नेमलेलं होतं आणि त्यामुळे या संपर्कावरून माझा माओवाद्यांशी सक्रिय संबंध असल्याचा आरोप करत माझ्याविरुद्ध यूपीए आरोप ठेवणे चुकीचे आहे असा युक्तिवाद मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांच्यातर्फे सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आलाय. बुलडाण्याच्या चिखली या ठिकाणी शासकीय मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याची घटना घडली. सविता रामदास वाढोरे ही नर्सिंग कॉलेजला शिकत होती. सवितानं सकाळच्या सुमाराला वसतिगृहातील खिडकीला ओढणीच्या साह्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट आहे. नांदुरी यावल या एसटी बसचा देवळाजवळ अपघात झाला असून या अपघातामध्ये 15 प्रवासी जखमी झालेत. कट मारण्याच्या नादामध्ये समोरून येणाऱ्या वाहनाला धडक दिल्यानंतर एसटी ही पुलाच्या खाली नदीत उतरली होती आणि यावेळी धुळे मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुभाष भामरे हे त्याच मार्गावरून जात असताना त्यांनी अपघातात जखमी झालेल्यांना देवळाच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यास मदत केली. मालेगावमध्ये चैत्रोत्सवानिमित्तानं पायी चालत जाणाऱ्या भाविकांना क्रुझर गाडीनं उडवलं. या अपघातामध्ये 3 भाविक ठार झाले तर 2 भाविक जखमी झालेत. देवळा तालुक्यामधील देवी भक्त सप्तशृंगीच्या दर्शनासाठी जात असताना हा अपघात घडला. यात शुभम देवरे हा जागीच ठार झाला तर भाऊसाहेब पवार कल्पेश सूर्यवंशी यांच्यासह 2 भाविक जखमी झाले होते. मात्र उपचारांदरम्यान या दोघांचाही मृत्यू झाला. उस्मानाबादच्या उमरगा MIDCमध्ये सागर ग्रोटेक या प्लायवूड कंपनीच्या कच्च्या मालाला आग लागल्याची घटना घडली. यात 16,000 टन बगॅस जळून खाक झालेल्या आगीमुळे कंपनीचं मात्र मोठं नुकसान झालं. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावर देखील पाणी टंचाईचं संकट आहे. मात्र या पाणी टंचाईतही पाणी माफियांची चंगी सुरू आहे. महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीला टॅपिंग करून पाणी चोरण्यापर्यंत या पाणी माफियांची मजल गेली आहे. मुळातच पाणी माफियांची हिंमत आता इतकी वाढली आहे की त्यांनी दिवसाढवळ्या देखील उघडपणे पाणी चोरी करायला सुरुवात केली आहे. भिवंडीमधल्या मुंबई नाशिक महामार्गावरील अर्जुन अली पडघा टोल नाक्यावरती 2 वाहन चालकांमधला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी संतप्त टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी या वाहन चालकांना बेदम मारहाण केली. ही घटना मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आलेली आहे. या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. नागपूरमधल्या वृद्ध दाम्पत्याच्या दुहेरी हत्याकांडाचा 24 तासांच्या आत छडा लावण्यात पोलिसांना यश आलं. या गुन्ह्यात पोलिसांनी मृत दाम्पत्याची दत्तक मुलगी आणि तिच्या प्रियकराला संशयित म्हणून अटक केली. मात्र या दोघांनी सुनियोजित पद्धतीनं शंकर चंपाती आणि त्यांची पत्नी सीमा चंपाती यांचा खून केल्याचा पोलिसांना संशय होता. 1 लाख मुश्ताक खान आणि ऐश्वर्या उर्फ प्रियंका चंपाती अशी संशयित गुन्हेगारांची नावं होती, ज्यांना त्यानंतर आता अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या मालेगावमध्ये वादळी वाऱ्यामुळे झाड अंगावरती कोसळून 2 दुर्घटना घडल्या. अंगावरती झाड कोसळून विकास अग्रवाल या व्यापाऱ्याचा मृत्यू झाला तर शहरातील मध्यवर्ती भागातील चौकात रिक्षावर झाड पडल्यानं रिक्षा चालक गंभीर जखमी झाला. जुन्नरच्या येडगाव भोरवाडी परिसरामध्ये वीज अंगावरती पडून एका युवकाचा मृत्यू झाला. महेश दशरथ भोर असं मृत झालेल्या युवकाचं नाव आहे.
कोल्हापुरामध्ये तपासणी दरम्यान 71 लाखांचे हिरेजडित दागिने पोलिसांनी जप्त केले। सरनोबतवाडी इथल्या स्थिर निरीक्षण पथकानं ही कारवाई केली। एका खासगी कंपनीमार्फत पुण्याहून कोल्हापुरातील काही सराफ पेढ्यांना हे दागिने पुरवण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती गाडीतल्या इसमानं दिली। मात्र समाधानकारक कागदपत्र नसल्यानं पोलिसांनी हे सोनं जप्त केलं। त्यातच मुख्य मार्गानं शहरात येण्याऐवजी सरनोबतवाडी मार्गाचा अवलंब झाल्यानं पोलिसांचा संशय बळावलाय। नाशिक जिल्ह्यामधील सिन्नर तालुक्यात गारांसह पावसानं हजेरी लावली आणि त्याचप्रमाणे तालुक्यात अनेक ठिकाणी वाऱ्यासह गारांचा पाऊसही पडला। तालुक्यातील मनेगाव धोंडवरगाडी या ठिकाणी गारांसह पाऊस झाल्यानं हवेमध्ये गारठा निर्माण झालेला अनुभवायला मिळाला। अकोला जिल्ह्यामधील पातूर तालुक्यातही पावसानं हजेरी लावली होती। काही ठिकाणी तर गारांचा पाऊस पाहायला मिळाला। तर पातूर शहरामधील गहिलोत या भागामध्ये एक झाड विजेच्या खांबावरती पडल्यानं खांबाचं प्रचंड नुकसान झालं। रामनवमी उत्सव काळामधील 3 दिवसात शिर्डीच्या साईबाबांना सुमारे 4,16 लाख दान चढवण्यात आलंय। यात रोख रक्कम, सोने चांदी आणि वस्तू स्वरूपातील दानाचा समावेश आहे। या उत्सव काळामध्ये देशभरातून आलेल्या सुमारे 2 लाखांहून अधिक भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं। विदेशातील 17 ठिकाणच्या साई भक्तांनी साई समाधीचं दर्शन घेतलं असून सुमारे 5 लाखांच्या विदेशी करन्सीचं दान स्वरूपात साईंना भेट चढवण्यात आलेली आहे। 16 एप्रिल 1853 ला पहिली लोकल मुंबई ते ठाणे अशी धावली होती आणि त्यामुळेच ठाण्यातील प्रवासी संघटना आणि प्रवाशांबरोबरच रेल्वे कर्मचाऱ्यांनीही रेल्वे स्थानकावर जीवनवाहिनीचा वाढदिवस हा धूमधडाक्यात साजरा केला। बोरी बंदर ते ठाणे असा 34 किलोमीटरचा पहिला प्रवास लोकलनं 16 एप्रिल 1853 ला केलेला होता आणि त्यामुळे दरवर्षाप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात मुंबईच्या जीवनवाहिनीचा वाढदिवस साजरा करण्यात आला। तर दिवसभरातील आणखी काही अशाच प्रकारच्या घडामोडींचा आपण महाफास्ट आढावा घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर। ब्रेक नंतर महाफास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत आणि त्याचाच धावता आढावा या बातमीपत्रात आपण घेतो। पुन्हा एकदा सुरू करूयात। शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा यांनी समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केलाय। लखनौमधून पूनम सिन्हा या भाजपचे उमेदवार राजनाथ सिंग यांच्या विरोधात निवडणूक लढणार आहेत। गेल्या काही दिवसांपूर्वी शत्रुघ्न सिन्हा यांनीही भाजपची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला। मात्र शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा यांनी काँग्रेस सोडून समाजवादी पक्षात एंट्री केली आहे। बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पाठोपाठ केंद्रीय निवडणूक आयोगानं सपा नेते आझम खान आणि भाजपच्या नेत्या मनेका गांधी यांच्यावरही निवडणूक प्रचारास बंदी घातली आहे। आझम खान यांच्यावर 3 दिवसांची तर मनेका गांधी यांच्यावर 2 दिवसांची प्रचारबंदी घालण्यात आलेली आहे आणि या काळात या दोन्ही नेत्यांना कोणत्याही सभा रॅली आणि रोड शोमध्ये सहभागी होता येणार नाहीये। रामपूरमधून लोकसभेची निवडणूक लढवणारे समाजवादी पार्टीचे उमेदवार आझम खान यांनी भाजप उमेदवार जयाप्रदा यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी आझम खान यांच्या वक्तव्याचा जाहीरपणे निषेध व्यक्त केला। त्यासोबतच अशा व्यक्तीला निवडणुकीचं तिकीट दिलं जाऊ नये असं ट्विट करत रेणुका शहाणे यांनी समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांना टॅग केलं। काँग्रेसचे स्टार प्रचारक नेते नवजोत सिंग सिद्धू यांनी केलेलं विधान कदाचित वादाचा मुद्दा होऊ शकतो, कारण मुस्लिम समुदायामध्ये फूट पाडण्यासाठी मतांचं विभाजन करण्यासाठी एमआयएम सारखी पार्टी अस्तित्वात आलेली आणि मुस्लिमांनी एकत्र येत एकजूट दाखवली तर नरेंद्र मोदींचा पराभव निश्चित होईल असं विधान नवजोत सिंग सिद्धू यांनी बिहारच्या कटिहार इथे जनतेला संबोधित करताना केलं। धार्मिक विधी दरम्यान जखमी झालेले काँग्रेसचे नेते आणि उमेदवार शशी थरूर यांची रुग्णालयामध्ये जाऊन संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी भेट घेतलेली आहे। निर्मला सीतारामन यांच्या भेटीनं भावूक झालेल्या शशी थरूर यांनी मात्र त्यांच्यासोबतचा फोटो आणि एक संदेश ट्विटरच्या माध्यमातून ट्विट केलेला आहे। बुलंदशहर या शहरामध्ये पोलिसांना तपासणी दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रांचा साठा देखील सापडून आलेला आहे। यामध्ये 405 अवैध हत्यारं, 739 कार्ट्रिज तर 2 कोटी रुपयांचं मद्य आणि 1.5 कोटींची रोख रक्कम देखील यात आढळून आलेली आहे।
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आढळून आलेला शस्त्रसाठा हा सध्या चर्चेचा विषय ठरतोय. मार्च महिन्यामध्ये रवींद्र जाडेजाची पत्नी रिवानानं भाजपत प्रवेश केलेला होता आणि या पार्श्वभूमीवरती रवींद्र जाडेजा नेमका कुणाला पाठिंबा देणार याची उत्सुकता निर्माण झालेली होती आणि अखेर रवींद्र जाडेजानं ट्विटरवरून भाजपला पाठिंबा जाहीर केलाय. मी भाजप, नरेंद्र मोदी आणि रिवाना जडेजा यांचं समर्थन करतो असं रवींद्र जाडेजानं या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. लग्नाचं खोटं आश्वासन देऊन महिलेसोबत शरीर संबंध ठेवणं हा देखील आता बलात्कारच आहे असा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलाय. महिलेशी खोटं बोलून तिच्याशी शरीर संबंध ठेवणं हे महिलेच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवणारं आणि तिच्या मनावर आघात करणारं आहे असं मत सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश एल नागेश्वर राव आणि MRA शाह यांच्या खंडपीठानं व्यक्त केलेलं आहे. याशिवाय सध्या पुढारलेल्या समाजात अशा घटना वाढत असल्याचंही खंडपीठानं नमूद केलेलं आहे. लग्नाचं खोटं आश्वासन देऊन महिलेसोबत शरीर संबंध ठेवणं हा आता बलात्कारच ठरेल असा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला. महिलेशी खोटं बोलून तिच्याशी शरीर संबंध ठेवणं हे महिलेच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवणार आणि तिच्या मनावर आघात करणार आहे असं मत सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश एल नागेश्वर राव आणि MR शाह यांच्या खंडपीठानं व्यक्त केलं. याशिवाय सध्या पुढारलेल्या समाजात अशा घटना वाढत असल्याचंही खंडपीठानं नमूद केलं. देशभरामधील मशिदीमध्ये मुस्लिम महिलांना प्रवेश द्यावा आणि त्यांना प्रार्थना करण्याचा अधिकार द्यावा अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली असून सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी केंद्र सरकारला नोटीस देखील बजावली आहे. मुस्लिम महिलांना मशिदीमध्ये प्रवेश द्यावा आणि त्यांना मशिदीत प्रार्थना करण्याचा अधिकार द्यावा अशी मागणी पुण्यातील एका मुस्लिम दाम्पत्यानं या याचिकेत केली आहे. केंद्र सरकारनं गुगल आणि ॲपलला तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेले टिकटॉक डिलीट करण्याचे आदेश दिलेले आहेत. टिकटॉक यावरती बंदी घालण्याचा मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं मात्र नकार दिल्यानंतर केंद्र सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आलं. मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणी सुनावणीसाठी 22 एप्रिलची तारीख निश्चित केली आहे. जेट एअरवेज चालू ठेवण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्यामुळे कंपनी बंद पडण्याच्या मार्गावरती आहे. जेट एअरवेज बंद झाली तर 20,000 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येऊ शकते. सोमवारी जेटच्या कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या वाचवण्यासाठी मोदींना आवाहन केलं होतं आणि या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी जेटला आणखी 1500 कोटी रुपये कर्ज देण्याची योजना होती. मात्र बँकेनं आता कर्ज देण्यास नकार दिलाय. त्यामुळे निधीअभावी जेट एअरवेज बंद होऊ शकते. भारताच्या 2018 ते 2019 या गेल्या आर्थिक वर्षातील निर्यात व्यापाराची आकडेवारी केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार निर्यात क्षेत्रामध्ये भारताला अच्छे दिन आले असून या व्यापारामध्ये 9% वाढ झालेली आहे आणि त्यामुळे हा व्यवहार तब्बल $331 अब्ज पर्यंत पोहोचलाय. अभियांत्रिकी, केमिकल आणि फार्मा कंपन्यांची निर्यात उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढल्यानं ही वाढ झाली आहे. जगभरामधील पर्यटकांचं आकर्षण असणारं पॅरिसमधील नोट्रे डेम कॅथेड्रल हे 12व्या शतकातील ऐतिहासिक चर्च सोमवारी आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. या चर्चच्या छताचा भाग जळून खाक झाला असून याचा आकर्षक असा उंच मनोरा या आगीत भस्मसात झालाय. आगीचं कारण अद्याप स्पष्ट नाहीये. स्थानिक अग्निशामक दलानं या ठिकाणी सांगितलं. पॅरिस शहराच्या महापौरांनी या आगीच्या घटनेला दुजोरा दिलाय. कराची डेअर फार्मर्स असोसिएशननं दुधाच्या दरांमध्ये प्रति लिटर 23 रुपये इतकी वाढ केली. त्यामुळे पाकिस्तानमधील दुधाचे दर 120 रुपये प्रति लिटर इतके झालेत. रिटेलमधील बाजार भावानुसार तर दुधाचे दर 180 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचले आहेत. सरकारकडे आम्ही अनेकदा दरवाढ करण्यासंदर्भात मागणी केलेली होती. मात्र वेळोवेळी सरकारनं आम्हाला या न त्या कारणानं दरवाढ करण्यापासून रोखलं. अखेर आम्ही स्वतःच दरवाढ करण्याचा निर्णय घेतल्याचं असोसिएशनकडून सांगण्यात आलं. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासानं चंद्रावरील पाण्याच्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण शोध लावलाय. चंद्रावरती उल्का वर्षावादरम्यान पाण्याची निर्मिती होत असल्याचं नासानं शोधून काढलेलं आहे. नासानं चंद्रावरती पाठवलेल्या लुनार
एमेस्फियर अँड डस्ट एन्व्हायरमेंट एक्सप्लोरर या रोबो मशीननं हा शोध लावला. या ऐतिहासिक संशोधनासाठी या रोबो मशीननं उपग्रहाच्या साहाय्यानं ऑक्टोबर 2013 ते 2014 पर्यंत चंद्राचं परिभ्रमण केलेलं होतं. हैदराबादच्या मैदानावरती झालेल्या सामन्यामध्ये दिल्लीनं यजमानांना 39 धावांनी पराभूत केलं आणि सलग चौथा सामना जिंकला. या सामन्यामध्ये भुवनेश्वर कुमार यानं शतकी योगायोग साधला. दिल्ली विरुद्ध हैदराबाद हा सामना सनरायझर्स हैदराबाद संघाचा 100वा IPL सामना होता. मुख्य म्हणजे याच सामन्यामध्ये भुवनेश्वर कुमार यानं आपल्या IPL कारकिर्दीत हैदराबाद संघाकडून खेळताना 100वा बळी टिपला. समीक्षकांच्या पसंतीस न उतरलेल्या जॉन अब्राहमच्या रोमिओ अकबर वॉल्टर म्हणजेच रॉ चित्रपटाची बक्कळ कमाई सुरू आहे. रॉ चित्रपटाचा दुसरा आठवडा असून या चित्रपटानं आतापर्यंत 41 कोटींची कमाई केली. विशेष म्हणजे अनेक समीक्षकांनी या चित्रपटाबद्दल नकारात्मक मतं नोंदवली होती. हा चित्रपट राजी या कॉपी असल्याचं मत अनेकांनी म्हटलं होतं. मात्र 1971 युद्धाच्या पार्श्वभूमीवरील हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतोय. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ठरत असलेला भारत हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावरती म्हणजेच 5 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आणि त्यातच काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा फर्स्ट लुक पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. या पोस्टरमध्ये सलमान खान एका 70 वर्षीय वयोवृद्धाच्या भूमिकेत दिसून आला. या पोस्टरनंतर चित्रपटाचा आणखी एक पोस्टर प्रदर्शित झाला असून या पोस्टरमधील सलमानचा लुक हा पाहण्याजोगा आहे. शाहिद कपूर हा लवकरच कबीर सिंग या चित्रपटात मेडिकल स्टुडंटची भूमिका साकारताना दिसणार आहे. या भूमिकेसाठी त्यानं 14 किलो वजन घटवलं असून कबीर सिंग चित्रपटात शाहिद 2 वेगवेगळ्या लुक्समध्ये दिसणार आहे. वजन कमी करण्यासाठी आणि बारीक दिसण्यासाठी शाहिदनं दररोज 1400 ते 1500 कॅलरीचा डाएट घेतला आणि यासोबत कार्डिओ सेशन्स देखील केले. उरी नंतर चित्रपटाच्या निर्मात्यांना एक बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणायचा होता. प्रदर्शनानंतर आदित्य धरनं आगामी चित्रपटाच्या पटकथेवरती काम करण्यास सुरुवात केली. हा चित्रपट अश्वत्थामा यांच्या आयुष्यावरती आधारित असून विकी त्यात अश्वत्थामाची भूमिका साकारणार आहे. पुढच्या वर्षीपासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल. तर विकीला अश्वत्थामा यांच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते सुद्धा उत्सुक असतीलच. जगामधील सर्वात वृद्ध महिला शार्प शूटर्सच्या जीवनावरती आधारित सांड की आग हा चित्रपटाचा फर्स्ट लुक पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटामध्ये तपसी पन्नू आणि भूमी पेडणेकर या शूटर दादींची भूमिका साकारणार आहेत. तन बुड्ढा होता है मन बुड्ढा नहीं होता अशी टॅगलाईन या पोस्टरवरती पाहायला मिळते. दिग्दर्शक डेव्हिड आणि वरुण धवन या बाप लेकाच्या जोडीनं मैं तेरा हिरो आणि जुडवा 2 यासारखे हिट सिनेमे दिलेत. आता पुन्हा ही जोडी कुली नंबर 1 सिनेमाच्या माध्यमातून रसिकांचं फुल मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालेले आहे. सिनेमामध्ये गोविंदाच्या भूमिकेत वरुण धवन आणि करिश्माच्या भूमिकेत सारा अली खान झळकणार आहे. बाहुबली फेम अभिनेता प्रभास हा नुकताच इंस्टाग्राम अकाउंटवरती त्यानं सुरू केलेला आहे. तर अकाउंटवरती प्रभास असं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटचं नाव असून त्यानं कोणताच डीपी सुद्धा ठेवला नाहीये. तरी सुद्धा त्याच्या फॉलोअर्सची संख्या 7 लाखांवर गेली आहे. आपल्या आवडीच्या सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास चाहते हे नेहमीच उत्सुक असतात. हेच जाणून घेण्यासाठी प्रभासनं इंस्टाग्रामवरती येण्याचा निर्णय घेतला. गेल्या 30 वर्षांपासून मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे संगीत, नाट्य, कला आणि सामाजिक क्षेत्रातील विविध व्यक्तींना सन्मानित केलं जातं. गृह मंत्रालयाच्या अधीन कार्यरत संघटना भारताचे वीर सलीम खान, मधुर भांडारकर, हेलन, सुचेता भिडे छापेकर आदी पुरस्कारांचे मानकरी आहेत. या वर्षीच्या विजेत्यांना RSS प्रमुख माननीय श्री मोहन भागवत यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. तर या होत्या आज दिवसभरातल्या आतापर्यंतच्या महाफास्ट अशा घडामोडी. तर या बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.